तर हॅलो गाईस, तुम्हाला तर माहिती आहे पावसाने धो पडून सगळ्यांचं जीणं मुश्किल केलंय। तर आम्ही गेलो भुशी डॅमला आणि आता फक्त पाण्याचा आवाज बघा तुम्ही। तर पाऊस पडतच होता, म्हटलं चला भुशी डॅमला एक राऊंड मारून येऊ। आणि नेमका मंडे होता, गर्दी पण नव्हती, क्लीन पाणी होतं। भिजून झाल्यानंतर इथं खाण्यासाठी असतात तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी, तर त्या पण इथे मी शूट केल्यात। बरेच दुकानं बंद आहे पण हे चालू आहे। तर हॅलो गाईज, मी कोमल आणि इथं आलेली माझ्या मामाची मुलगी आणि तिचे हस्बंड म्हणजेच माझे दादा वहिनी। तर त्यांना घेऊन मी गेले भुशी डॅमला आणि मला भिजण्याची 1% पण इच्छा नव्हती, पण म्हणून मी रेनकोट घालून गेलेली। इथे डॅमचा व्ह्यू आहे पण पूर्ण धुका असल्या कारणाने काही दिसत नव्हतं, पण नंतर क्लिअर झाल्यानंतर आमच्यातलाच एक जण असा मस्त वरती चढलेला आणि त्याने सुंदर अशी व्हिडिओ शूट केली। तर म्हटलं चला एवढी सुंदर असं डॅमचा नजारा तुमच्यासोबत पण शेअर करू। आणि थोडीफार क्राऊड होता, म्हणजे जास्त गर्दी नव्हती। तर जो पण क्राऊड होता तो मस्त असा एन्जॉय करत होता पाण्यामध्ये। नाहीतर सॅटर्डे संडे जर तुम्ही आलात तर खूप जास्त गर्दी असते। आणि आम्ही खूप लवकर गेलेलो आणि इथे वाऱ्यानं जे पण होते त्यांची छत्री उडून गेलेली आणि मी खूप हसत होते, मला कंट्रोलच नव्हतं होत। कोण छत्री घेऊन येतं अशा जागी, एवढं बेसिक सेन्स आहे। मी पण आणलेली पण मी खाली ठेवलं होतं सगळं एका ठिकाणी। आणि इथं असे भुट्टा वगैरे पण तुम्ही खाऊ शकता। बरेच सारे दुकाने तिथले बंद झालेत पण तुम्हाला भुट्टा आणि चना चाट वगैरे तिथं मिळून जाईल। छोटासाच तलाव आहे पण खूप मज्जा येते। नंतर मी घरी आले, तसेच पक्षी त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालेले आणि क्लायमेट बघू शकता तुम्ही तळेगावातलं कसं आहे। सो सुंदर असा व्ह्यू कॅप्चर केला आणि घरात गेले, झोपले होते तर तेवढ्यात भाऊ आला आणि त्याने सुंदर असं गिफ्ट माझ्यासाठी आणलेलं। मला परफ्यूम प्रचंड आवडतात, तर त्याने सुंदर असे कोणत्या तरी म्हणजे एक फेमस ब्रँड आहे, तर त्याचे परफ्यूम माझ्यासाठी तो घेऊन आलेला आणि ते मला दाखवत होता। सो मी खूप हॅप्पी झाले, एक स्टोरी शूट केली। आणि हे कायसे ते परफ्यूम आहे। तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत। बाय।